हॅलो एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सकाळची सुरुवात ह्या गोंडस फ्लावरने झाली, बट इथे सूर्यदेव मात्र खूप तापले होते, खूप चिडले होते. अगदी सकाळी 7:30 पावणे 8लाच एवढं गरम होत होतं ना, चटके लागत होते अक्षरशः. पण मी वाट बघत होती टॅक्सीची आणि मला जायचं होतं सकाळी सकाळी माझ्या एमिरेट्स कार्डच्या नेक्स्ट प्रोसेससाठी. सो तिथे जाऊन मला फिंगरप्रिंट्स द्यायचे होते. अगदीच 5 मिनटाचं काम होतं, घरापासून जवळच होतं, त्यामुळे अगदीच पाऊण तासात मी घरी परत आली. मुलींना घरीच ठेवून गेली होती. सो घरी आल्यानंतर माझा नाश्ता वगैरे झाला आमचा आणि ही काळ्या उडदाची आमटी करायचं ठरवलं होतं. सो म्हटलं करतेच आहे तर तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करते याची. सो मी एक 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर आणि तुम्हाला जमतील आणि झेपतील तेवढ्या मिरच्या तुम्ही घेऊ शकता. ओके. त्यानंतर थोडं ओलं खोबरं घेतलं आहे. तुम्ही सुकं खोबरंही वापरू शकता याच्यामध्ये, तुम्हाला आवडेल तसं. हे मी विकतचं ओलं खोबरं आणलं होतं, किस्सा आहे हा ओल्या खोबऱ्याचा. सो बाकी तुम्हाला घरी खवायचं वगैरे असेल ते तुम्ही बघा तुमचं. त्यानंतर इथे मी 1 टीस्पून जिरे घेतलेत आणि हे छान वाटण करून घ्यायचं आहे. हे 5-6 शिट्ट्या काढायच्या एक उडदाच्या डाळीच्या, कारण की त्यात थोडी चण्याची डाळ आणि थोडे शेंगदाणेही टाकले होते मी, अगदीच थोडेसे शेंगदाणे. सो अशी बोटशेपी डाळ करायची आणि छान घोटून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता आणि आपण जे काही मसाला बनवला आहे त्याची फोडणी, त्यानंतर हळद मीठ टाकायचं त्याच्यात, छान परतवून घ्यायचा मसाला. इथे मी शिमला मिरची वाटाण्याची पण भाजी बनवली होती आणि अगदीच मन झालं म्हणून थोडीशी खीर. ओके. सो डाळीमध्ये तुम्हाला हवं तसं पाणी कमी जास्त करून तुम्ही ते बनवू शकता. खूप सुंदर लागते ही उडदाची आमटी. माझ्या आईलाही खूप आवडायची आणि माझ्या जाऊबाईंची रेसिपी आहे ही, त्यामुळे क्रेडिट गोज टू हर. त्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही थोडी खीर घेतली. ओके. सो मस्त छान नेहमीचं रिॲक्शन असतं हे माझ्या बाळाचं. त्यानंतर आमचं संध्याकाळचं स्विमिंग क्लास. सो मुलींना आतमध्ये स्विमिंग क्लासच्या इथे सोडून ना, मी इथे अशी बाहेर बसलेली असते. मला खूप आवडते इथे बाहेर बसायला. इथे खूप सारे पक्षी येतात, जे पोपट. हा पोपट तर ऑलमोस्ट रोज असतो, गुलमोहरच्या झाडावरही बसलेला असतो तो. आणि साळुंख्या येतात, चिमण्या असतात, त्यानंतर कबूतर वगैरे, खूप मस्त वाटतं. सो मी कधी कधी वॉक करते इथे, ती ग्रीनरी आहे तिथे, किंवा मग असंच गाणे ऐकत बसलेली असते, छान वाटतं. हा माझा मी टाईम असतो, एक पाऊण 1 तासाचा. गुलमोहरही छान फुलला होता. त्यानंतर आम्ही घरी निघालो. इथे 2 फुलं तोडायचे असतात. सो तुम्हालाही माझे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.